नमस्कार, मी अनंत कौसाले. आपण पाहत आहोत माय लव्ह स्टोरी मीन्स PYQ ऑफ JEE ॲडव्हान्स JEE मीन्स. आणि आपली सर 3 तारखेला झाली नीट एक्झाम. बोलो हा या ना. हा सर, आजच्या लेक्चरमध्ये सर जी आपण कालच्या मीन्स नीटच्या 3 मेच्या पेपरचा एक PYQ पाहणार आहोत. 11th क्लास फिजिक्स चॅप्टर नेम वर्क एनर्जी अँड पॉवर. रिमेंबर. ओके सर, खूप महत्वाचा क्वेश्चन आहे, खूप सर महत्वाचा चॅप्टर असतो सर हा 11th क्लास फिजिक्स मधला. ओके, वर्क एनर्जी अँड पॉवर. रिमेंबर. ओके जी ओके. आणि सर हा PYQ कालच्या पेपरला विचारला होता 4 मार्काला PYQ मध्ये मीन्स MCQ मध्ये. रिमेंबर. ओके, फिजिक्स मधला बहुत ही बढिया इंटिग्रेशनच्या फॉर्म्युल्यानुसार सर सॉल्व्ह करण्याजोगा हा प्रश्न आहे. रिमेंबर. ओके, गेल्या वाचून ना पांडुरंग. ऐका सर क्वेश्चन. तर बघा सर, तो क्वेश्चन अशा प्रकारचा होता की पोझिशन डिपेंड फोर्स F = 7 - 2x + 3x स्क्वेअर न्यूटन ॲक्ट ऑन अ स्मॉल बॉडी ऑफ मास 2 kg अँड डिस्प्लेस्ड फ्रॉम x = 0 अँड x = 5. द वर्क डन इन जूल इज अ. सर या क्वेश्चनमध्ये सर आपला काय विचारले, वर्क डन सर फाइंड करायचे. काय सर, रिपीट मी, वर्क डन मीन्स काम झालं. रिमेंबर. ओके, हे सर आपलं काय करायचं, फाइंड करायचे मीन्स काढायचे. सर जे कळालं. ओके, गिवन डाटा सर आपला काय दिलाय बघा. द ब्लॉक ऑफ मास 2 kg फोर्स 7. ओके, F = 7 - 2x + 3x स्क्वेअर and displaced x = 0 and x = 5. Remember. Okay, and find that work done means आपलं W in a joule. Remember. Okay, means न्यूटन मीटर. भाई साहब हाँ यांना. हाँ सर, केल्या वाचून ना पांडुरंग. लिहा सर गिवन डाटा. सर काय दिले पहा आपला. सर जे आपला दिलं F = मध्ये F = दिले 7 - 2x + 3x चा स्क्वेअर इज अ फोर्स न्यूटन मध्ये. रिमेंबर. ओके, नंतर S = मीन्स डिस्प्लेसमेंट = 2 सर आपला दिलं x = 0 अँड x = सर आपलं काय 5. नंतर सर आपला काय झालं M = मीन्स ब्लॉक ऑफ मास और सबस्टन्स ऑफ मास 2 किलोग्राम. रिमेंबर. ओके, अँड फाइंड दॅट W मीन्स आपलं काय वर्क डन. तर लक्षात ठेवा सर फॉर्म्युला दिअर फोर मध्ये W = सर आपलं काय असतं, फोर्स इंटू असतं आपलं डिस्प्लेसमेंट मीन्स आपलं काय वर्क डन. रिमेंबर. ओके, W का मतलब क्या है, वर्क डन. F का मतलब फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके भाई साहब, रिमेंबर करना भाई साहब. ओके, F का मतलब फोर्स, S का मतलब डिस्प्लेसमेंट. रिमेंबर. ओके, गिव टू मीन्स दिअर फोर मध्ये काय सर जे आपलं वर्क डन इंटिग्रेशन. ओके, हे सर इंटिग्रेशनच्या फॉर्म मध्ये आपला काढावं लागेल और सॉल्व करावं लागेल. रिमेंबर. ओके, तर लिहायचं भाई साहब, काय लिहायचं, इंटिग्रेशन मध्ये लिहायचं. अरे कशामध्ये लिहायचं, इंटिग्रेशन हमारे न्यूटन भाई साहब जी. ओके, हमारे न्यूटन सर. क्लियर है ना. क्लियर सर. लिहा सर इथं W सर आपला फाइंड करायचं आहे. W = इंटिग्रेशन मध्ये x = लिमिट मध्ये 0 अँड x = लिमिट मध्ये काय आपलं 5. नंतर आपलं काय सर F आपला सर फाइंड करायचं F. ओके, मीन्स F = d × dx. रिमेंबर. ओके, ब्रॅकेट मध्ये 7 - 2x प्लस आपलं 3x चा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज इंटू dx. रिमेंबर. ओके, हे सर कोणता फॉर्म झाला, इंटिग्रेशन फॉर्म. रिमेंबर. हा सर कोणता फॉर्म आहे, इंटिग्रेशन फॉर्म आहे. आणि तिथं काय होते माहिती का, इथं सर होतं आपलं +1 होत असतं. ओके, +/1 होत असतं. रिमेंबर. ओके, x + 1/1 इज अ इंटिग्रेशन. रिमेंबर. ओके, हा सर कोणता फॉर्म आहे, सेम फॉर्म आहे इंटिग्रेशनचा. सर जे कळालं. ओके, दिअर फोर मध्ये W = मध्ये आपलं इंटिग्रेशन मध्ये x = आपलं 0, x = 5. ओके, पुन्हा F = आपलं d × dx ब्रॅकेट मध्ये 7x होणार. ओके, कारण +1 होणार. रिमेंबर. ओके, 7x मायनस आपला आता इथं काय बघा 2x होणार काय सर जे आपला स्क्वेअर बाय 2. रिमेंबर. ओके, सर अशा प्रकारे. रिमेंबर. ओके, प्लस मध्ये काय होणार 3x³ बाय 3 इंटू आपलं काय dx. रिमेंबर. ओके, करा सर कार्यक्रम इथंच. रिमेंबर. ओके, दिअर फोर मध्ये येणार आता.
ब्रैकेट में 7 इंटू एक्स का मतलब हमारा कितना 5, 7 इंटू ब्रैकेट मध्ये 5 माइनस मध्ये कितना स्क्वेअर 5 का स्क्वेअर मीन्स आपल्या एक्स चा स्क्वेअर प्लस आपल्या एक्स चा क्यूब मीन्स आपल्या कायचा 5 चा क्यूब रिमेंबर ओके दियर 4 मध्ये 7 इंटू 5 कितना भाई साहब 35 माइनस 5 का स्क्वेयर कितना 25 प्लस 5 का क्यूब कितना 125 रिमेंबर ओके दियर 4 मध्ये 35 माइनस 25 कितना भाई साहब 10 प्लस 125 दियर 4 W इज इक्वल टू फाइनल आंसर इज 10 प्लस 125 इज इक्वल टू 135 जूल। बात छापो दिमाग में, बहुत ही बढ़िया क्वेश्चन और बहुत ही आसान क्वेश्चन कल के पेपर का रिमेंबर ओके। सर खूप महत्वाचा पेपर होता ओके कालचा आपला 3 मे वाला आणि सर थोडा मॉडरेट प्रकारचा पेपर आला होता ह्यावरच नीटचा आपला केमिस्ट्री फिजिक्स आणि बायोलॉजी रिमेंबर ओके बात छापो दिमाग में इतनी।